यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातल्या नांदुरा परिसरात जोरदार पावसाची हजेरी तर वेचणीला आलेला कापूस पावसाने भिजला। शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची आता शक्यता। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे धान पिकालाही फटका। कापणी सुरू असलेल्या धान पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत। वाशिमच्या मालेगाव आणि रिसोड तालुक्यातील मेडशी वाकद या परिसरामध्ये सुद्धा पाऊस। सोयाबीन पिकाला पावसाचा मोठा फटका, पिकांचंही मोठं नुकसान। गडचिरोलीच्या कोरची तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे शेतातील पिकांना फटका बसण्याची शक्यता। नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ। पावसानं हजेरी लावल्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा। नांदेडच्या देगलूरमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना जोरदार पाऊस। सभेला आलेल्या नागरिकांची तारांबळ। महिला पुरुषांनी डोक्यावर चक्क खुर्च्या घेतल्या। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाऊस। तर वरंध घाटातील देवघर ते वेणुपुरी या दरम्यानचा रस्ता चिखलमय। वाहनधारकांची यामुळे मोठी तारांबळ। गडचिरोलीत पावसामुळे भात पिकाला मोठा फटका। कापणीला आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान। काही भागात कापूसही भिजलाय। अचानक आलेल्या पावसामुळे चांदूर रेल्वे बाजार समितीमध्ये सोयाबीनचे पोते भिजले तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे यामुळे मोठं नुकसान। दिवाळीमुळे सोयाबीनची आवक मार्केटमध्ये वाढली होती। सोयाबीन आता उघड्यावर ठेवण्याची वेळ। चंद्रपूरच्या नांदगावात पावसामुळे केळी बागांचं नुकसान। तर पोढे परिसरातील शेतकऱ्याची केळीची बाग उद्ध्वस्त। तर दुसरीकडे केळीला चांगला दर मिळत नाहीये। शेतकरी दुहेरी संकटात। लातूरमध्ये स्वस्त धान्य दुकानातील गहू तांदूळात निघाले किडे। नांदेडच्या मुरुड शहरातली घटना। धान्यात मोठ्या प्रमाणात किडे आढळल्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी। चाळीसगाव तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे शेती पिकांना फटका। चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यामध्ये 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण। पिकांवर रोगराईचं सावट। सांगलीमधील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू। तर शेतकरी आणि सभासदांच्या हस्ते या गाळप हंगामाचा शुभारंभ। तर कारखान्याचा यंदा धुराडे पेटू देणार नाही, पडळकरांचा इशारा। तर परभणीच्या सेलू बाजार समितीमध्ये कापूस लिलावाला सुरुवात। पहिल्या दिवशी कापसाला 7,200 प्रति क्विंटलचा दर। वाशिमच्या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची अवस्था बिकट। पुरामुळे बंधाऱ्याचा गेटच वाहून गेलाय तर काही गेट मोडकळीला आलेत। एकही गेट नसल्यामुळे पाण्याची नासाडी। धुळे सोलापूर महामार्गावरील गरताड गावाजवळच्या पुलाचं काम संथ गतीने सुरू। तर या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी। पुलाचं काम लवकर पूर्ण करण्याची गावकऱ्यांची मागणी। निलेश घायवळची जप्त केलेली गाडी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये। अहिल्यानगरच्या खर्डामधून जप्त केलेली स्कॉर्पिओ गाडी घायवळनं खर्डामध्ये उसाच्या शेतात या ठिकाणी लपवली होती। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आरपीआय आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको। सोनईमधील संजय वैरागर या तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन। तर 11 आरोपींपैकी 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात।